जगातलं सर्वात महत्वाचं ऑफिस आणि 24 तास ऑफिस चालू राहते आणि कामही चालू राहते। तर चला आज तिथं जाऊ आपण आणि तुम्हाला पण नेतो ते कोणतं ऑफिस आहे। तर चला जाऊया आपण आता। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि चला जाऊया आपण आता। पहिले आपण गेलो पहिल्या पेट्रोल पंपावर गेलो तर कोणी दिसलंच नाही आपल्याला, म्हणून आता दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाऊ आपण आणि तिथं बघू पेट्रोल मिळते का आपल्याला। तर बघा एवढ्या सकाळी सकाळी कोणीच जात नाही, कारण की आमचं ऑफिसच असं आहे की 24 तास ऑफिस चालू आहे। त्या कारणानं आम्हाला कोण्याही वेळेस गेलो आम्ही आमच्या ऑफिसला तरी चालते, कारण की आमच्या ऑफिसला कुठलं बंधन नाही की तुम्ही एवढ्याच वाजता जा आणि एवढ्याच वाजता वापस या। म्हणून आता आपण चाललो आहे आणि तुम्हाला पण आज म्हटलं चला घेऊन जाऊ आपल्या सोबत, कारण की तुम्हाला पण माहिती झालं पाहिजे की रोजचे आपले व्हिडिओ बघता पण तुम्हाला हेच माहित नाही की आपलं काम कोणतं आहे। तर म्हणून म्हटलं चला आज तुम्हालाही सोबत घेऊन घ्या आणि आपल्या कामाचं स्वरूपही दाखवा, कारण की तुम्ही एवढा सपोर्ट दिलेला आहे आपल्याला, तो सपोर्ट खूप महत्वाचा आहे। आणि हे अकलूज मधील कोणतं नगर आहे हे पण मला कमेंट करून सांगा तुम्ही, कारण की बघा सकाळी सकाळी कोण नाही त्या कारणानं तुम्हाला ओळखू येते का तर बघू आपण। तर हे कमेंट करून सांगा मला, कारण की बघू आपण की कोणाकोणाला माहिती आहे आणि हा व्हिडिओ कुठून कुठून तुम्ही पाहता हे पण कमेंट करा मला माहिती झालं पाहिजे। आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचला हे माहिती झालं पाहिजे, म्हणून मला कमेंट करा आणि सांगा तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे। तर तुम्हाला विचार पडला असेल की असं कोणतं ऑफिस आहे रात्रंदिवस चालू राहते, तर ते मी तुम्हाला सांगतोच, कारण की तुम्हाला सांगासाठीच मी हा व्हिडिओ केला आहे। कारण की असं कोणतं ऑफिस नाही आहे की जे दिवस आणि रात्र चालू आहे, फक्त शेतकऱ्यांचंच ऑफिस आहे की जे कधीही चालू आहे। कधीही तुम्ही शेतात जा, कधीही तुम्ही प्लॉट बघायला जा, कधीही तुम्ही काम करा, कधीही केलं तरी चालते, कारण की शेतकऱ्याचं काम कधीच बंद नाही आहे। शेतकऱ्याचा एकमेव अशी शेतीच आहे जे रात्रंदिवस चालू आहे। मी जात आहे आज आपल्या केळीच्या प्लॉटवर व्हिजिट करायला। रोज माझ्या दिवसाची सुरुवात इथूनच होते। शेतकऱ्यांचं आयुष्य बाहेरून जितकं सोपं दिसतं तितकं सोपं नसतं। आज मी या केळीच्या प्लॉटवर चाललो आहे, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ते बरेच दिवसाची माझ्या डोक्यात आहे पण तुम्हाला सांगायची होती। आपण जसं एखादं झाड लावतो त्या झाडाला फळ यायला वेळ लागते, तसंच यश मिळायला वेळ लागते। जर मेहनत आणि श्रद्धा कायम ठेवली तर फळ नक्की मिळते। हेच मला या शेतीच्या माध्यमातून किंवा भक्तीने शिकवलेलं आहे। आणि तुम्हाला जर तुम्ही शेतकरी असाल तर खरोखर माहिती होईल की कशा प्रकारे शेतीत थोडा टाइम द्यावा लागते आणि यश नक्की मिळते। तसंच कुठल्याही गोष्टीचं आहे, आपण कोणतीही गोष्ट करत असू तर आपल्याला त्याला टाइम द्यावा लागेल, त्याला वेळ द्यावा लागेल। आणि आलोय आपण प्लॉट व्हिजिटला। तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या सकाळी सकाळी 7 वाजता आपण प्लॉटवर पोहोचलेलो आहोत, तर याच्यासाठी सकाळी सकाळी यावं लागते। जसं सकाळचा अभ्यास ध्यानात राहते तसं सकाळी केलेलं कोणतंही काम लवकर होते। तर त्यासाठी आपण सकाळी सकाळी प्लॉटवरती आलेलो आहे। एक तो प्लॉट आहे, एक तो बाजूचा प्लॉट आहे आणि एक हा प्लॉट आहे आणि एक हा प्लॉट आहे। तर आपण हे प्लॉट बघण्यासाठी आलो की कशा प्रकारे नियोजन द्यावं लागते, काय करावं लागते, याच्यासाठी आपण आलो आणि हेच आपलं काम आहे। तर म्हणूनच आपण या प्लॉटवरती आलेलो आहे आणि आता आपण त्या प्लॉटवर जाऊ। पहिले हा प्लॉट बघून घेऊ। तर हा प्लॉट बघण्यासाठी आपण प्रथम रामकृष्ण हरी माऊली आतापर्यंत जे आपण स्टोऱ्या धार्मिक टाकत आलेलो आहे त्या 1 ते 1.5 मिनिटाच्या होत्या आणि आता आपण 5 मिनिटाच्या स्टोऱ्या पण इथे टाकणं चालू करणार आहे। तर त्यासाठी जसा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला मला प्रतिसाद दिला तसाच मला तुम्ही लॉंग व्हिडिओला पण द्या, कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी कमी आहे सध्या। तुम्ही जर सपोर्ट दिला तर मी असंच पुढे वाढत जाणार आहे। आपली यूट्यूब फॅमिली पुढे वाढत जाणार आहे। त्या कारणामुळं मला तुम्ही सपोर्ट द्या आणि आपले धार्मिक व्हिडिओ असेच येत राहतील। आणि जो सपोर्ट दिला मला तुम्ही त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे। आणि आता इथून पुढे मी जेवढ्यात चांगल्या स्टोऱ्या तुम्हाला देता येईल तेवढ्या देणार, जशा आतापर्यंत देत आलो आहे। त्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा आणि त्यासाठी जसा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला आपल्याला सपोर्ट केला तसा लॉंग व्हिडिओला करा। आणि तुमच्यासाठी एक भन्नाट अशी मी नवीन स्टोरी घेऊन येत आहे लॉंग व्हिडिओमध्ये। शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आपली रोज पडणारच, पण लॉंग व्हिडिओमध्ये पण पडणार। तर भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली।